विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण कोन, अँगल्स, टाइप्स ऑफ अँगल्स, बायसेक्टर ऑफ अँगल म्हणजेच कोनाचे प्रकार, कोन दुभाजक या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे. लेट्स स्टार्ट सून. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 6th मॅथमॅटिक्स म्हणजेच 6वी गणित. चॅप्टर 2 अँगल्स म्हणजे आपला हा चॅप्टर 2 आहे, दुसरा चॅप्टर आहे, दुसरा पार्ट. आणि चॅप्टर्स नेम अँगल्स म्हणजेच कोन. तर या चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे, विच पॉइंट वी कॅन लर्न इन दिस व्हिडिओ. सो फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोडक्शन ऑफ अँगल, टाइप्स ऑफ अँगल्स, अँगल बायसेक्टर अँड होमवर्क. ऑल दीज पॉइंट्स आर लर्न इन दिस व्हिडिओ. इंट्रोडक्शन म्हणजेच ओळख, कोन आणि कोनाची ओळख. टाइप्स ऑफ अँगल म्हणजेच कोनाचे प्रकार. अँगल बायसेक्टर म्हणजेच कोन दुभाजक. तर या सर्व बाबीचा आपण अभ्यास करूयात. तर सुरुवात करूया आपण इंट्रोडक्शन ऑफ अँगल्स. अँगल्स म्हणजेच कोन. तर यापूर्वी आपण 5वी मध्ये कोन आणि कोनाचे प्रकार पण पाहिलेले आहेत. पहा, या ठिकाणी एक आकृती मी ड्रॉ करतोय. दिस टाइप ऑफ फिगर इज कॉल्ड अँगल. म्हणजे यासारखी जर आपण आकृती काढली तर यालाच आपण कोन असं म्हणतो. तर या ठिकाणी कोनाच्या आकृत्या तुम्हाला दिसतात. तर या आकृत्यांना इन दिस टाइप ऑफ फिगर इज कॉल्ड कोन. तर यामध्ये जर आपण याला नावं दिली, समजा ए, बी अँड सी, पी, क्यू अँड आर. तर या कोनाचं जे नाव आहे, नेम ऑफ अँगल, नेम ऑफ अँगल, अँगल ए B C or you can write also angle B. तर या कोणाचं नाव कोन ABC किंवा कोन B इतकं लिहिलं तरी चालतं. या कोणाच्या जर बाजू विचारल्या आपल्याला, साइड ऑफ अँगल, कोणाच्या बाजू. तर या ठिकाणी बाजू आहेत साइड AB अँड साइड BC. म्हणजेच कोणाच्या बाजू आहेत, बाजू AB आणि बाजू BC. सेम या ठिकाणी नेम ऑफ अँगल, नेम ऑफ साइड ऑफ अँगल असं लिहिलेलं आहे आपण. तर या ठिकाणी जर आपण लिहिलं तर कोणाचे नाव जर आपल्याला लिहायचं असेल, कोणाचे नाव, तर या ठिकाणी कोन PQR किंवा कोन क्यू या पद्धतीने. म्हणजे जे या ठिकाणी जे नाव आहे क्यू, कोन क्यू, फक्त एवढंच आपल्याला लिहायचं असतं. इन दिस फिगर अँगल बी, हिअर द अँगल क्यू. कोणाच्या जर बाजू लिहायची असतील आपल्याला, कोणाच्या बाजू, तर या ठिकाणी आपण असं लिहू शकतो, बाजू PQ आणि बाजू QR किंवा RQ. दीज आर द साइड्स ऑफ द अँगल हिअर. तर या कोणाच्या बाजू आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला कोणाचं नाव आणि कोणाच्या बाजू या ठिकाणी ओळखता आलेले आहेत. यानंतर पाहूया आपण टाइप्स ऑफ अँगल म्हणजेच कोनाचे प्रकार. कोणत्या कोणत्या प्रकारची कोन आपल्याला शिकायचे आहेत किंवा कोनाचे प्रकार आहेत. यामध्ये यापूर्वी आपण 4थी 5वी पर्यंत राईट अँगल, ॲक्यूट अँगल अँड ऑब्टूस अँगल हे 3 भाग पाहिलेले आहेत. तर टाइप्स ऑफ अँगल म्हणजेच कोनाचे प्रकार. टाइप्स ऑफ अँगल म्हणजे कोनाचे प्रकार. तर कोनाचे प्रकार यामध्ये पहिला प्रकार आहे राईट अँगल.
यालाच मराठीमध्ये काटकोन असं म्हणतात, काटकोन. दुसरा प्रकार आहे ॲक्यूट अँगल, यालाच आपण लघुकोन असं म्हणतो. आणि तिसरा प्रकार आहे ऑब्ट्यूस अँगल, यालाच विशाल कोन असं म्हटलं जातं, विशाल कोन. तर या ठिकाणी राईट अँगल, ॲक्यूट अँगल आणि ऑब्ट्यूस अँगल कसा ओळखायचा, तर जर आपण एखादा अँगल काढला, या ठिकाणी पहा, वी ड्रॉ अ अँगल हिअर. तर या ठिकाणी आपण एक अँगल काढतोय, ए बी अँड सी. तर या अँगलचं माप जर या ठिकाणी 90 डिग्री असेल, 90 अंश, इफ द मेजर ऑफ अँगल इज 19 डिग्री, देन इट्स कॉल्ड राईट अँगल ट्रायंगल. मीन्स हिअर अँगल ABC इज राईट अँगल. म्हणजेच कोन ABC हा काटकोन आहे. तर आता आपल्याला दुसरा प्रकार पाहत असताना ज्या कोणाचं माप 90 पेक्षा लहान असतं, मग या ठिकाणी आपण जर आकृती काढली तर पहा 90 पेक्षा लहान म्हणजे हा 90 आहे, तर याच्यापेक्षा लहान म्हणजे मग तो 70 असेल, 60 असेल, 40 असेल, व्हॉट एव्हर मे बी, बट लेस दॅन 90 and is defined as angle measure more than 0 degree and less than 90 degree. It's called acute angle. यालाच आपण लघुकोन असं म्हणतो. याला जर नाव दिलं आपण PQR, here angle PQR is acute angle. तर कोन PQR हा लघुकोन आहे. त्यानंतर विशाल कोन, त्यालाच आपण ऑब्ट्यूस अँगल असं म्हणतो. तर विशाल कोनची जर आपण आकृती काढली तर 90 अंशापेक्षा मोठा अँगल मेजर मोर दॅन 90 डिग्री और लेस दॅन 180 डिग्री, इट्स कॉल्ड ऑब्ट्यूस अँगल. ऑल डेफिनेशन अवेलेबल इन युअर बुक्स, रीड इट अँड राईट डाऊन. तर सर्व डेफिनेशन, व्याख्या तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत, त्या पहा तुम्ही आणि लिहून पण काढा. तर ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमी असतं त्याला आपण विशाल कोन म्हणतो. हिअर XYZ, अँगल XYZ इज ऑब्ट्यूस अँगल. म्हणजेच कोन XYZ हा विशाल कोन आहे. यानंतर पाहूया पुढील प्रकार. पुढील प्रकार पाहत असताना नेक्स्ट टाइप आहे झिरो अँगल. तर हा झिरो अँगल म्हणजे काय असतो, झिरो अँगल कोणाला म्हणायचं, तर पहा झिरो अँगल पाहत असताना आपण या ठिकाणी सिंपल पद्धतीने जर पाहिलं तर झिरो अँगल नेमकं कसं ड्रॉ करतात किंवा झिरो अँगल म्हणजे काय हे पाहत असताना सपोज हिअर पहा, आपण कोन काढताना एकाच बिंदूतून 2 रेषा ओढतो हे तर माहिती आपल्याला. तर याच्यावरच पुन्हा दुसरी रेषा आपण ओढणे म्हणजे हा अँगल आहे त्याच ठिकाणी सेम पोझिशन अँड इट्स मेजर इज 0 डिग्री. सो इट्स कॉल्ड झिरो अँगल म्हणजेच शून्य कोन. या कोणाचं माप किती असतं, 0 अंश. तर या कोणाला 0 अंश कोन असं म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रकार आहे स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल म्हणजेच सरळ कोन. सरळ कोन. तर सरळ कोन कसा ड्रॉ करायचा पहा. समजा एक बिंदू आहे, स्टार्ट फ्रॉम वन रे टू हिअर अँड अनदर रे इन सेम डायरेक्शन, सेम बट इन अपोजिट डायरेक्शन. धिस अँगल, तर हा जो कोन आहे यालाच सरळ कोन असं म्हणतात. सरळ कोन. आणि याचं मेजरमेंट असतं 180 डिग्री.
झिरो अँगल अँड स्ट्रेट अँगल लुक्स सेम, म्हणजे शून्य कोन आणि सरळ कोन दिसायला सारखेच दिसतात, परंतु या ठिकाणी वन रे बोथ टू रेज आर इन अपोजिट डायरेक्शन अँड हिअर बोथ रेज इन वन डायरेक्शन. म्हणजे या ठिकाणी जे किरण आहेत हे एकमेकाच्या विरुद्ध सरळ रेषेमध्ये आहेत आणि इथं एकमेकावरच आहेत, तर याला आपण सरळ कोन असं म्हणतो. आणि यानंतर पाहूया आपण रिफ्लेक्स अँगल. तर रिफ्लेक्स अँगल कोणाला म्हणायचं, तर यालाच मराठीमध्ये नाव आहे प्रविशाल कोन. प्रविशाल कोन. रिफ्लेक्स अँगल म्हणजे प्रविशाल कोन, म्हणजे ज्या कोणाचं माप 180 पेक्षा जास्त असतं त्याला प्रविशाल कोन असं म्हणतात. या ठिकाणी आपण जर आकृती काढली तर पहा, सपोज दिस इज वन एरो और रे and second from here, so this angle is called reflex angle, प्रविशाल कोन. प्रविशाल कोणाचं जे माप असतं याचं जे माप आहे मेजरमेंट्स ऑफ रिफ्लेक्स अँगल इज मोर दॅन 180 डिग्री अँड लेस दॅन 360 डिग्री. म्हणजे प्रविशाल कोणाचं माप 180 पेक्षा जास्त म्हणजे स्ट्रेट अँगल पेक्षा जास्त असतं, मोर असतं, आणि लेस दॅन 360. इन बिटवीन ऑल दीज अँगल इट्स कॉल्ड रिफ्लेक्स अँगल. नाउ वी सी द लास्ट टाइप, complete angle. Here the complete angle draw as like a ray start from here and another ray round up and then same ray. Here the measurement is 360 degree. तर यासारख्या ज्या कोणाला म्हणजे पहा, या कोणाला आपण कंप्लीट अँगल असं म्हणतो, म्हणजेच पूर्ण कोन. मराठीमध्ये याचं नाव आहे पूर्ण कोन. आणि पूर्ण कोणाचं माप जे असतं, आणखी एकदा सांगतो, पूर्ण कोणाचे माप 360 अंश असते. तर या ठिकाणी काही डिफरन्स आपल्याला पाहिजे. 3 अँगल आपल्याला दिसायला सेम दिसतात, त्यामध्ये कोणते कोणते अँगल आहेत ते समजून घेऊयात. फर्स्ट, झिरो अँगल म्हणजेच शून्य कोन. त्यानंतर सेकंड, स्ट्रेट अँगल म्हणजेच सरळ कोन. अँड कंप्लीट अँगल म्हणजेच पूर्ण कोन. तर या ठिकाणी झिरो अँगल जर आपण ड्रॉ केला तर पहा, दिस इज झिरो अँगल अँड इट्स मेजरमेंट 0 डिग्री 0 अंश. स्ट्रेट अँगल इट्स कॉल्ड स्ट्रेट अँगल and its measurement 180 degree and complete angle this sign and its measurement 360 degree. 0 degree, 180 degree and 360 degree. All these looks like same. म्हणजे हे आपल्याला दिसायला सारखे दिसतात, परंतु यांची मेजरमेंट वेगवेगळी आहेत. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे जर आकृती पाहिली तर बोथ रेज कोइन्साइड म्हणजे एकमेकावरच दोन्हीही आणि एकाच दिशेने असतील तर त्याला झिरो अँगल म्हणा. बोथ रेज आर अपोजिट डायरेक्शन, दोन्हीही किरण विरुद्ध दिशेला असतील तर त्याला आपण सरळ अँगल म्हणू शकतो. या ठिकाणी हा राऊंड पूर्ण करून म्हणजे एक फेरी पूर्ण करून या ठिकाणी हा रे गेला असेल तर याला आपण कंप्लीट अँगल किंवा पूर्ण कोन असं म्हणतो. यानंतर पाहूया आपण या आत्ताचं जे काही आपण घटक पाहिला या घटकावरील आधारित प्रॅक्टिस सेट 2 म्हणजेच सराव संच 2. सराव संच 2 मध्ये पहिला प्रश्न आहे, आपल्याला कोणाचे माप आणि कोणाच्या जोड्या लावायच्या आहेत. तर या ठिकाणी जे मेजरमेंट दिलेलं आहे, मॅच द पियर्स असा प्रश्न आहे. पहा, तुम्ही पण पाहू शकता तिथं पुस्तकामध्ये दिलेलं आहे, जोड्या लावा. मॅच द फॉलोइंग मेजर्स ऑफ द अँगल अँड टाइप्स ऑफ द अँगल. तर या ठिकाणी आपण जर हे जोड्या लावायच्या असतील असा जर प्रश्न सोडवायचा असेल तर या ठिकाणी आपण लिहून ठेवूयात.
measure of angle and types of angle. यालाच मराठीमध्ये कोनाचे माप आणि या ठिकाणी कोनाचा प्रकार. तर आपण जर पाहिलं कोनाच्या मापमध्ये पहिलं जे मेजरमेंट आहे ते आहे 180 डिग्री, सेकंड 240 डिग्री, थर्ड वन 360 डिग्री अँड फोर्थ 0 डिग्री. तर याचा जर आपण टाइप पाहिला तर डायरेक्ट आपण या ठिकाणी आन्सर लिहूयात. 180 डिग्री यालाच आपण आत्ताच पाहिलेला आहे स्ट्रेट अँगल असं म्हणतो. स्ट्रेट अँगल म्हणजेच सरळ कोन. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. स्ट्रेट अँगल. 240 यालाच आपण प्रविशाल कोन असं म्हणतो. रिफ्लेक्स अँगल. मराठीमध्ये याला प्रविशाल कोन असे म्हणतात. तर पहा आपण कोणत्याही माध्यमातून शिकत असाल मराठी किंवा इंग्लिश ही सर्व कन्सेप्ट तुमचे क्लिअर होणार आहेत. मराठी आणि इंग्लिश ऑल 360 मीन्स कंप्लीट अँगल. ऑप्शन नंबर डी complete angle and this is zero angle. option number first zero angle. complete angle लाच मराठीमध्ये पूर्ण कोन असं म्हणतात आणि झिरो अँगल म्हणजेच शून्य कोन. in this way we solve the first question. now we see the next सेकंड क्वेश्चन. यानंतर पाहूया आपण पुढील दुसरा प्रश्न. तर दुसरा जो प्रश्न आहे यामध्ये आपल्याला मेजर्स दिलेले आहेत आणि कोणता प्रकार आहे हे आपल्याला लिहायचं आहे. यामधला जर आपण पहिला अँगल घेतला तर तो आहे 75 डिग्री. दिस इज ॲक्यूट अँगल. यालाच आपण मराठीमध्ये लघुकोन असं म्हणतो. त्यानंतर दुसरा जो कोन दिलेला आहे तो 0 डिग्री. याला इंग्लिशमध्ये झिरो अँगल आणि मराठीमध्ये शून्य कोन. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे म्हणजे तिसरा जो अँगल आहे 215. दिस अँगल मोर दॅन 180 अँड लेस दॅन 360 सो इट्स कॉल्ड रिफ्लेक्स अँगल. इन मराठी यू कॅन राईट प्रविशाल कोन. मराठीमध्ये तुम्ही याला प्रविशाल कोन असं लिहू शकतात. देन फोर्थ अँगल 360 डिग्री. इट्स नोन ॲज कंप्लीट अँगल. कंप्लीट अँगल मीन्स पूर्ण कोन. देन फिफ्थ वन 180 डिग्री मीन्स स्ट्रेट अँगल. is known as सरळ कोन. स्ट्रेट अँगल सरळ कोन. सिक्स्थ वन 120 डिग्री. इट्स नोन ॲज ऑप्टिस अँगल म्हणजेच विशाल कोन. बिकॉज दिस अँगल मोर दॅन 90 डिग्री अँड लेस दॅन 180 डिग्री. सेवन्थ अँगल 148 डिग्री. it's known as obtuse angle means विशाल कोन. आणि आठवा जो कोन आहे तो आहे 90 डिग्री. इट्स कॉल्ड राईट अँगल means काटकोन. in this way all answers we can write here. राईट डाऊन द आन्सर प्रॉपरली. म्हणजे सर्व उत्तर आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. व्यवस्थित लिहून घ्या. यानंतर क्वेश्चन नंबर 3 जर तुम्ही पाहिलात तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये काही आकृत्या दिलेल्या आहेत
जर पहिली आकृती आपण पाहिली तर या पद्धतीची आहे आकृती पहा. अँड दिस अँगल इज नोन ॲज ॲक्यूट अँगल. तर या ठिकाणी आकृती पाहायचं, याचं मेजरमेंट जे आहे ते लेस दॅन 90 डिग्री, सो इट्स कॉल्ड ॲक्यूट अँगल म्हणजेच लघु कोन. देन इन सेकंड डायग्राम see here its measure is given as 90 degree, so it's called right angle. तर या ठिकाणी हे जे मार्क आहे याला आपण 90 अंश म्हणतो, हे लक्षात ठेवा. दिस टाइप ऑफ साइन इज कॉल्ड 90 डिग्री. राईट अँगल म्हणजेच काटकोन. नाउ द नेक्स्ट हियर दिस टाइप ऑफ अँगल. तर आता हा अँगल आपल्याला कन्सिडर करायचा आहे सी नंबरचा. तर तो आहे रिफ्लेक्स अँगल. मोर दॅन दिस मेजरमेंट इज मोर दॅन 180 अँड लेस दॅन 360, सो इट्स कॉल्ड रिफ्लेक्स अँगल म्हणजेच प्रविशाल कोन. नाउ इन फोर्थ डायग्राम here given as a straight angle. Diagram number 4, straight angle म्हणजेच सरळ कोन. Next it's known as diagram number E, zero angle म्हणजेच शून्य कोन. And last it's known as complete angle म्हणजेच हा पूर्ण कोन आहे, complete angle. In this way we solve the third question with clearly. In the fourth question, the question is use a protractor to draw an acute angle, a right angle and ऑन ऑब्ट्यूस अँगल. तर या ठिकाणी तुम्हाला प्रोटेक्टरचा वापर करायचा आहे. प्रोटेक्टरचा तर या ठिकाणी युजिंग प्रोटेक्टर म्हणजेच कोनमापकाचा वापर करून तुम्हाला 3 अँगल काढायचे. एक म्हणजे ॲक्यूट अँगल म्हणजेच लघु कोन. सेकंड राईट अँगल म्हणजेच काटकोन. And third one obtuse angle means vishal cone. So draw these 3 angle with using protector म्हणजेच कोन मापकाचा वापर करून आपल्याला या ठिकाणी हे अँगल ड्रॉ करायचे आहेत. तर हा प्रश्न सोडवत असताना आपण या ठिकाणी कोन मापकाचा वापर करून अँगल ड्रॉ कसे करायचे हे पाहूयात. तर पहा, सुरुवातीला आपण पट्टीच्या सहाय्याने कोणाची एक बाजू काढून घेऊयात. त्यानंतर या ठिकाणी लघु कोन काढायचा आहे. लघु कोन म्हणजेच काय, लेस दॅन 90 डिग्री. सो यू कॅन राईट हिअर, पुट दिस पॉइंट ऑन ॲट हिअर अँड दिस लाईन ऑन द 0, मार्क ऑन व्हेअर. तर आपण या ठिकाणी 30 अंश, 40 अंश, 50 अंश, 60 अंश, 70 अंश कुठेही खून करू शकतात. सपोज दॅट हिअर 50 डिग्रीला आपण खून केलेली आहे, 50 अंश. तर हे जोडून घ्या. अँड दिस इज 50 डिग्री अँगल. तर हा 50 अंशाचा कोन आहे. याला जर आपण नाव दिलं ABC, हिअर द अँगल ABC इज 50 डिग्री अँड इट्स नोन ॲज ॲक्यूट अँगल म्हणजे याला आपण लघु कोन असं म्हणू शकतो. यानंतर दुसरा आपल्याला अँगल काढायचा आहे तो राईट अँगल. तर या ठिकाणी एक बाजू आपण काढून घेऊयात. त्यानंतर कोन या ठिकाणी कोनमापकाचा वापर करून 90 अंशाची खूण करून घेऊयात. या ठिकाणी खूण करतोय आपण. त्यानंतर हा जर पॉइंट आपण जोडला असा आणि या ठिकाणी आपण या पद्धतीचा मार्क पण करू शकतो, स्मॉल स्क्वेअर. अँड इट्स मेजर इज 90 डिग्री. इट इज P, Q अँड R. तर या ठिकाणी हा कोन PQR आहे.
त्यानंतर थर्ड वन ऑप्टिस अँगल म्हणजेच विशाल कोन. तर या ठिकाणी विशाल कोन काढत असताना वन साइड आपण या ठिकाणी ड्रॉ करून घेऊयात. अँड विशाल कोन अँड ऑप्टिस अँगल मीन्स मोर दॅन 90 डिग्री. पुट द प्रोटेक्टर हिअर अँड मार्क मोर दॅन 90 डिग्री. सपोज दॅट 130 and join this point. It's known as obtuse angle because its measure is 130 degree. तर या ठिकाणी तुम्ही कोणतेही घेऊ शकतात. त्या पद्धतीने आपल्याला हे अँगल ड्रॉ करता येतील. X, Y and Z. In this way we solve the all problems from the problem practice set 2 म्हणजेच प्रश्नसंच 2 मधील आपण सर्व प्रकारचे प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. यानंतर पाहूया आपण पुढील भाग लगेच. विद्यार्थी मित्रांनो, या पुढील भाग पाहण्यापूर्वी किंवा आपल्याला अँगल बायसेक्टर लर्न करायचा आहे किंवा शिकायचा आहे त्यापूर्वी आपण कंपास मधील सर्व साहित्यांची माहिती करून घेऊयात. फर्स्ट कंपास. तर कंपास कुणाला म्हणायचं तर या ठिकाणी पहा, आपल्या कंपास पेटीमध्ये हे जे साहित्य आहे दिस इक्विपमेंट इज कॉल्ड कंपास. सो इट्स नोन ॲज कंपास. तर याला आपण कंपास म्हणतो हे लक्षात ठेवा. त्यानंतर सेकंड वन इज डिवायडर. तर या ठिकाणी डिवायडर यालाच आपण कर्कटक हा शब्द आहे मराठीमध्ये, याचं नाव आहे कर्कटक. तर याला आपण कर्कटक म्हणायचं. सर्व डायग्राम्स सर्व साहित्य तुम्ही पाहून घ्या, याला आपण कर्कटक म्हणतो. त्यानंतर थर्ड वन प्रोटेक्टर. या ठिकाणी तुम्ही पाहत आहात प्रोटेक्टर, यालाच आपण मराठीमध्ये कोनमापक असं म्हणतो. आणि आत्ताच आपण कोनमापक पाहिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी हे जे आहे हे कोनमापक आहे, याला आपण कोनमापक असं म्हणतो. या साहित्याचा वापर करून आपल्याला कोन मोजता येतो किंवा पाहिजे तेवढ्या मापाचा आपण कोन काढू शकतो. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे सेट स्क्वेअर. सेट स्क्वेअरलाच मराठीमध्ये गुण्या हा शब्द आहे. गुण्या. गुण्या म्हणजे सेट स्क्वेअर. तर सेट स्क्वेअर काय आहे हे संकल्पना समजून घेत असताना तर या ठिकाणी सेट स्क्वेअर, तर या पद्धतीचे दोन साहित्य आपल्या कंपासमध्ये असतात. तर याला आपण सेट स्क्वेअर असं म्हणतो. लक्षात घ्या, हे दोन्हीही गुण्याच आहेत. यांचं वैशिष्ट्य असं आहे की हा जो गुण्या आहे तो समद्विभुज त्रिकोण आहे. समद्विभुज काटकोन त्रिकोणासारखा दिसतो, म्हणजे याच्या ह्या दोन साईड समान आहेत. आणि हा जो दुसरा गुण्या आहे यामध्ये हा पण काटकोनच आहे, पण हा समद्विभुज नाही. ही बाजू कमी आहे आणि ही जास्त आहे. तर या प्रकारचे जे दोन्हीसाठीही नाव आहेत ते सेट स्क्वेअर. याला आपण सेट स्क्वेअर असं म्हणतो. तर याचा आपल्याला वापर 90 अंश, 30 अंश आणि 60 अंशाचा कोन काढण्यासाठी होतो. म्हणजे या ठिकाणी जर आपण हा सेट स्क्वेअर पाहिला, तर या ठिकाणी जो अँगल आहे हा 30 डिग्रीचा अँगल असतो. हा 60 आणि हा 90. त्याच पद्धतीनं या सेट स्क्वेअर मध्ये हा 45 डिग्री अँड 90 डिग्री. तर हे आपल्याला माहिती असावं. याला आपण सेट स्क्वेअर असं म्हणतो. त्यानंतर पुढील साहित्य आहे ते म्हणजे स्केल किंवा रुलर. तर लक्षात ठेवा, रुलरलाच स्केल म्हणतात. RULER. रुलर म्हणजे स्केल आणि मोजपट्टी. तर स्केल और रुलर, तर या पद्धतीची ही मोजपट्टी आपल्या कंपास पेटीमध्ये असते. ऑल दीज इक्विपमेंट यू हॅव वेल नोन. म्हणजे हे तुम्हाला ऑलरेडी सगळं माहिती आहे, तरी पण या ठिकाणी आपण आवर्जून ओळख करून दिलेली आहे. आणखी एकदा सांगतो, पुन्हा आपण हे सर्व साहित्य एकदा पाहूयात. तर पहा, कंपास हे आहे कंपास. त्यानंतर डिवायडर, इट्स नोन ॲज डिवायडर. कोनमापक, प्रोटेक्टर, स्क्वेअर सेट म्हणजे गुण्या अँड स्केल मोजपट्टी. तर या सर्व साहित्यांची ओळख झाल्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे अँगल बायसेक्टर कन्सेप्ट आणि हाऊ टू बायसेक्ट अँड अँगल. म्हणजेच कोन दुभाजक आणि कोन दुभाजक, कोणाचा दुभाजक नेमकं कसा ड्रॉ करायचा किंवा त्याची रचना कशी करायची पाहूया लगेच. अँड अँगल बायसेक्टर यालाच मराठीमध्ये कोन दुभाजक असं म्हणतात.
तर कोन दुभाजक म्हणजे कोणाचे समान दोन भाग करणारा. टू ड्रॉ अँड अँगल बायसेक्टर युझिंग अ कंपॉस, म्हणजेच कंपॉसचा वापर करून अँगल बायसेक्टर कसा काढायचा हे आपण या ठिकाणी शिकणार आहोत. तर अँगल बायसेक्टर करत असताना टू ड्रॉ अँड अँगल बायसेक्टर युझिंग अ कंपॉस, तर कंपॉसचा वापर करून अँगल बायसेक्टर कसा काढायचा हे आपण पाहूयात. तर सुरुवातीला आपण एक अँगल ड्रॉ करूयात या ठिकाणी. तर पहा आकृती काढतोय मी अँगलची. तर हा एक आपण अँगल ड्रॉ करतोय. तर हा अँगल आपल्याला युझिंग कंपॉस हाऊ वी डिवायडेड, तर याला बायसेक्टर कसा काढायचा हे आपल्याला पाहायचं आहे. तर या ठिकाणी पहा कंपॉस घ्या. कंपॉसमध्ये सिस पेन्सिल आणि हे दोन्हीही समान ह्याच्यामध्ये दिसले पाहिजेत तुम्हाला. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पहा लोखंडी टोक जे आहे हे लोखंडी टोक म्हणतात याला. हे लोखंडी टोक पुट ॲट द पॉइंट, याला जर आपण नाव दिलं अँगलला हिअर ए बी अँड सी, पुट धिस लोखंड, तर हे लोखंडी पॉइंट आपण या ठिकाणी पॉइंट बी वर ठेवूयात. बी वर ठेवल्यानंतर या ठिकाणी आपल्याला असा एक चाप ओढायचा आहे. सेम हा चाप ओढल्यानंतर आता या ठिकाणी या कंपॉसमध्ये हे जे दोन चाप ओढलेले दिसतात तुम्हाला, यामध्ये हे अंतर आहे इतकं पहा. तर याच्यापेक्षा कमी थोडं अंतर घेऊन, पण अर्ध्यापेक्षा जास्त अंतर असावं एवढी काळजी घ्या. तर या ठिकाणी लोखंडी टोक पुन्हा या चापावर आपल्याला ठेवायचं या ठिकाणी. आणि या ठिकाणी एक आपण चाप काढून घेतलेला आहे. त्यानंतर लोखंडी टोक आपण या दुसऱ्या चापावर ठेवतोय आणि हा दुसरा चाप याला क्रॉसमध्ये आपण हे काढतोय. त्यानंतर या दोन फुल्या ज्या ठिकाणातून पास होतात तिथून हा पॉइंट बी आणि हे आपण जोडून घेतोय. अँड हिअर द पॉइंट ओ. इन दिस फिगर लाईन सेगमेंट ओबी किंवा रेक ओबी हा या अँगल एबीसीचा कोन दुभाजक आहे. म्हणजेच आपण असं लिहू शकतो या ठिकाणी मेजर अँगल ए ओ बी अँड मेजर अँगल सी ओ बी आर इक्वल. मीन्स इन दिस फिगर वी कॅन राईट हिअर रेक बीओ हा कोन ए बी सी चा कोन दुभाजक आहे. मीन्स सेगमेंट ओबी इज अ बायसेक्टर, angle bisector of angle ABC, and here major angle ABO आणि दुसरा जो अँगल आहे अँगल हा AOB या ठिकाणी झाला AOB आणि दुसरा अँगल COB, माप कोन CBO समान मापाची आहेत. हे लक्षात ठेवा, म्हणजे हे दोन्हीही कोन समान मापाची असतात आणि BO हा याचा अँगल बायसेक्टर आहे. तर या पद्धतीनं युजिंग कंपॉस वी कॅन ड्रॉ हिअर अँगल बायसेक्टर. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट पॉइंट. यानंतर सेकंड पॉइंट आपल्याला अभ्यासायचा आहे. टू कन्स्ट्रक्ट अन अँगल इक्वल इन मेजर टू अ गिवन अँगल युजिंग अ कंपॉस अँड रुलर. म्हणजेच कंपॉस आणि पट्टीच्या साह्याने दिलेल्या मापाच्या मापाइतका आपल्याला कोन काढायचा आहे. म्हणजेच याला जर आपण मराठीमध्ये हा पॉइंट पाहिला तर दिलेल्या कोनाच्या मापा एवढे, दिलेल्या कोनाच्या मापा एवढे किंवा मापा इतके माप असणारा कोन कंपॉस व पट्टीच्या साह्याने काढणे.
using compass and ruler means scale, draw an angle equal in measure. तर या ठिकाणी पहा दिलेल्या कोणाच्या माप आहेत का, तर सुरुवातीला आपण एक कोन ड्रॉ करूयात आणि तेवढेच मापाचा आपल्याला दुसरा कोन काढायचा आहे. तर पाहूयात, सुरुवातीला आपण एक अँगल ड्रॉ करूयात. या ठिकाणी पहा तर आता या ठिकाणी या कोणाचं माप किती आहे हे आपल्याला माहिती नाही, परंतु या मापा इतकाच, चला जर आपण नाव दिलं समजा अँगल ए बी सी, तर आपल्याला असाच सेम अँगल या ठिकाणी काढायचा असेल. तर या ठिकाणी आपला जो कोन एबीसी आहे इतक्याच सेम मापाचा आपल्याला दुसरा कोन काढायचा असेल, तर स्केल म्हणजेच रुलर आणि कंपासचा कसा वापर करायचा हे पहा. तर या ठिकाणी जी बीसी आहे अशाच पद्धतीचा आपण या ठिकाणी एक अँगल रेष काढूयात, तुम्हाला लक्षात येईल लगेच. याला आपण नाव पण देऊ शकतो, सपोज पी अँड क्यू. तर आता या ठिकाणी आपण काय करतोय, कंपास घ्या, कंपास मध्ये थोडं अंतर घेऊन या ठिकाणी डिस्टन्स घेऊन लोखंडी टोक बी वर ठेवा आणि या ठिकाणी साइड बीसी वर आणि साइड बीए वर असे दोन चाप ओढून घ्या, किंवा हे पूर्ण सर्कल जरी काढलं तरी चालतं. ठीक आहे, तेवढंच सेम अंतर, सेम डिस्टन्स आपण या ठिकाणी पॉइंट पी वर लोखंडी टोक ठेवायचंय आणि तर या ठिकाणी हा चाप आपण ओढून घेतोय. सेम या ठिकाणी जो चाप आहे तसाच आपण चाप या ठिकाणी ओढलेला आहे. तर या ठिकाणी हा चाप थोडा आपण डार्क करूयात. तर हा चाप ओढल्यानंतर आता या ठिकाणी या दोन साइडवर ज्या ठिकाणी चाप छेदलेला आहे तितकंच अंतर आपण या ठिकाणी घेतोय कंपास मध्ये. पहा या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल हे जे अंतर आहे आपल्याला ह्या दोन चापामधील, तर हे सेम डिस्टन्स झालं. त्यानंतर हे जे अंतर आहे तुम्हाला दिसते आता पहा, तसाच सेम चाप आपण या ठिकाणी ठेवायचे लोखंडी टोक आणि या ठिकाणी आपण हा चाप ओढणार आहोत. हा चाप ओढल्यानंतर स्केलचा वापर करून या ठिकाणी हा पॉइंट पी आणि या छेदनबिंदूतून जाणारा हा रेख आपण ड्रॉ करूयात. याला आपण आर असं नाव देऊयात. तर या ठिकाणी हे जे दोन अँगल आहेत, अँगल ए बी सी, सेम मेजरमेंट अँगल आर पी क्यू, म्हणजेच या ठिकाणी हा कोन आणि हा कोन दोन्हीही कोणाचं माप समान आहे. म्हणजे या ठिकाणी किती माप होतं हे आपल्याला माहिती नाही, तर आपण हे माप मोजू पण शकतो कंपासच्या सहाय्यानं. म्हणजेच कोन मापकाच्या सहाय्यानं आपल्याला या ठिकाणी माप मेजर जरी केलं तरी हे समानच येतं. म्हणजे या आकृतीमध्ये कोन एबीसी आणि कोन आर पी क्यू हे दोन्हीही समान आहेत. या ठिकाणी पहा, तर आपण हे मेजर केलं तर या ठिकाणी या कोणाचं माप आहे जवळपास 46 अंश, 46 या ठिकाणी आपण ठेवूयात आता. तर या ठिकाणी पण हे मेजर असणार आहे 46 ॲक्युरेट. बोथ अँगल आर सेम, म्हणून आपण या ठिकाणी असं लिहू शकतो, माप कोन एबीसी व माप कोन आर पी क्यू हे समान आहे, किंवा बोथ अँगल हॅव इक्वल मेजर, म्हणजे दोन्ही कोन हे समान मापाची आहेत. तर या पद्धतीनं हा पूर्ण प्रश्न आपल्या लक्षात आलेला आहे. यानंतर पाहूया पुढील भाग लगेच. यानंतर पाहूया आपण प्रॅक्टिस सेट 3. प्रॅक्टिस सेट 3 मध्ये आपल्याला प्रश्न दिलेला आहे, कंपास पेटीतील योग्य साहित्याचा वापर करून खालील कोन काढा व कंपास व पट्टीचा उपयोग करून तो दुभागा.
तर या ठिकाणी पहिला जो अँगल आपल्याला सांगितलेला आहे तो आहे 50 डिग्री. तर या ठिकाणी सुरुवातीला आपण 50 अंशाचा कोन काढूयात. 50 अंशाचा कोन पट्टीच्या सहाय्याने आपण कोनाची एक बाजू काढून घेऊ शकतो. याला जर आपण नाव दिलं पॉइंट बी अँड पॉइंट सी. त्यानंतर या ठिकाणी कोनमापक ठेवा. कोनमापक ठेवून आपण 50 अंशावर या ठिकाणी खूण करतोय. तर हा 50 अंशाचा कोन आपण ड्रॉ करून घेऊयात. हियर पॉइंट ए. तर हा पॉइंट ए आहे. आता हा कोन आपल्याला दुभागायचा आहे. कोन दुभागाची प्रोसेस पुन्हा एकदा लक्षात ठेवा. पॉइंट बी वर लोखंडी टोक ठेवून हा एक चाप ओढा किंवा हे दोन्ही चाप ओढले तरी चालतात, काही फरक पडत नाही. त्यानंतर या ठिकाणी लोखंडी टोक ठेवून या दोन चापामध्ये निम्मेपेक्षा जास्त अंतर ठेवून या ठिकाणी हा कोन ओढून घ्या. त्यानंतर लोखंडी टोक या बाजूवर ठेवा ज्या ठिकाणी चाप ओढलेला आहे. पहा या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल तर. आणि या ठिकाणी हा चाप या ठिकाणी क्रॉस चाप ओढूयात. तर या दोन्ही मधून जाणारी जर आपण रेषा ओढली पॉइंट बी अँड हियर, अँड दिस इज अँगल बायसेक्टर डी. तर यामध्ये कोन एबीसीचा रेख बीडी हा कोन दुभाजक आहे. कोन एबीसीचा रेख बीडी हा कोन दुभाजक आहे. म्हणजेच हियर द सेगमेंट बीडी और रे बीडी इज अ बायसेक्ट ऑफ अँगल एबीसी. यानंतर आपल्याला दुसरा कोन काढायचा आहे 115 अंशाचा 115. तर 115 अंशाचा कोन आपण या ठिकाणी ड्रॉ करूयात. पट्टीच्या सहाय्याने आपण एक साइड काढून घेऊ शकतो. हियर पॉइंट क्यू आर. त्यानंतर कोनमापकाचा आपण या ठिकाणी वापर करूयात आणि 115 115. तर हे इनसाइड अँगल मोजायचे असतात. पहा ही रेषा आपण जर घेत असाल तर इनसाइड या ठिकाणी 100, 110 अँड हियर 115. सो मार्क हियर. त्यानंतर आपण हे जोडून घेऊयात. अँगल बायसेक्टर काढत असताना या ठिकाणी लोखंडी टोक क्यू वर ठेवलेला आहे आपण. आणि या ठिकाणी असा आपण चाप ओढून घेतोय दोन्ही साइडला सेम डिस्टन्स. त्यानंतर या दोन चापामध्ये जे काही अंतर असतं हे याच्यापेक्षा थोडं कमी अंतर घेऊन लोखंडी टोक या मार्कवर ठेवून आपण एक मार्क ओढून घेतोय असा. त्यानंतर लोखंडी टोक या दुसऱ्या मार्कवर आणि हा चाप आपण ओढून घेतोय. त्यानंतर पॉइंट क्यू आणि हा बिंदू आपण जोडून घेऊयात. हियर द पॉइंट पी अँड दिस रे इज एक्स. तर या ठिकाणी हे दोन अँगल समान मापाचे झालेले आहेत. अँड हियर द रे QS किंवा सेगमेंट QS इज बायसेक्ट द अँगल PQR. तर या पद्धतीने आपण हे दोन प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. यानंतरचा जो तिसरा आणि चौथा प्रश्न आहे, थर्ड अँड फोर्थ, तर तो तुम्ही स्वतः सोडवून घ्या. थर्ड मध्ये आहे 80 डिग्री आणि फोर्थ मध्ये आहे 90 डिग्री. तर हे दोन अँगल तुम्ही स्वतः ड्रॉ करायचे आणि त्यांचे बायसेक्ट काढायचे आहेत. यानंतर पाहूया आपण या प्रकरणावरील होमवर्क. तर आजचा जो होमवर्क आहे त्यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न असणार आहे टाइप्स अँगल, म्हणजे आपल्याला टाइप्स ऑफ द अँगलचे नावं लिहायचे आहेत अँड इट्स डेफिनेशन आणि त्यांच्या व्याख्या लिहायच्या आहेत. म्हणजे कोणाचे जेवढे प्रकार आहेत त्यांची नावं आणि त्यांच्या डेफिनेशन. आणि दुसरा क्वेश्चन आहे ड्रॉ एनी 3 अँगल, कोणतेही 3 अँगल काढा आणि त्याचा बायसेक्टर काढा म्हणजेच कोन दुभाजक काढा. तर असे हे दोन प्रश्न तुम्ही सोडवून घ्या होमवर्कमध्ये.
नक्कीच तुमचा सराव भरपूर होईल.